गेवराई तालुक्यातील पांगरी येथील एका 26 वर्षीय बंजारा समाजातील तरुणाने टी आरक्षणामध्ये सामावून घेण्यासाठी आज आत्महत्या केलेली आहे। उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्व जाती धर्माची या ठिकाणी गेवराई तालुक्यातील लोक मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत। या ठिकाणी बंजारा समाज वतीने आता ठिय्या आंदोलन देखील करण्यात आलेलं आहे। गेवराईचे युवा नेते रणवीर काका पंडित यांनी देखील या ठिकाणी भेट दिलेली आहे। आपण काकाकडून सविस्तरपणे माहिती जाणून घेऊयात। काका, आज बंजारा समाजाच्या तरुणाने आत्महत्या केली आहे, काय सांगाल याविषयी? 6वा बळी गेला आहे तालुक्यातून। अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे। आमच्या भैयासाहेबांचे अत्यंत म्हणजे कुटुंबातले सदस्य बाबूराव जाधव यांच्या चिरंजीवानी आज सकाळी आत्महत्या केली। टी आरक्षण बंजारा समाजाला टी आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी बलिदान दिलं आहे त्यांच्या जीवाचं। नक्कीच आपण लाखोच्या संख्येने बीड असेल किंवा इतर महाराष्ट्राच्या ठिकाणी सगळीकडेच लाखोच्या संख्येने बंजारा समाजाने आरक्षणासाठी मोर्चे काढले। त्या पद्धतीनं राज्य सरकारने सकारात्मक असं आश्वासनही दिलेलं आहे। ह्या येत्या अधिवेशनात आमदार विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातून आपण त्या मोर्चे ज्यावेळेस निघले होते त्यावेळेसही पहिलं पत्र हे विजयराजांनी दिलं होतं। आत्ताही त्या विषयावर बाजू लावून धरण्याचं काम विजयराजे करणार आहेत। पण माझी ही विनंती आहे, हे पर्याय योग्य नाही। तुम्ही तुमच्या कुटुंबाला उघड्यावर सोडणं ह्या म्हणजे आज हे आमचे जवळचे कार्यकर्ते ते आज पोरांनी वडिलाला आधार देण्याची गरज असते। अशा वयात जर वडिलालाच अजून कुटुंबाला आधार देण्याची गरज पडते आहे तर ते जरा चुकीचं आहे। नक्कीच त्यांच्या कुटुंबाला ह्या दुर्दैव घटनेमधून सावरण्याची ईश्वरचरणी प्रार्थना करतो, त्यांना शक्ती मिळावं आणि त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यासाठी आपण राज्य सरकारने काहीतरी आर्थिक मदतही द्यावं। असं उघड्यावर सोडणं योग्य नाही। त्यांचे लहान मला वाटतं बाळही आहे, एक लहाना भाऊही आहे, त्यांना आपल्याच संस्थेत असतो। तर ते अशा पद्धतीनं राज्य सरकारने लवकरात लवकर हे योग्य ते पावलं उचलावेत। समाजाला असं वेटेज धरणं योग्य नाही। मराठा समाज असेल, OBC समाज असेल, SC समाज असेल, सगळेच लोक तुम्ही बघितलं असेल इथं आहे तिथं। म्हणून हे कौटुंबिक सदस्य म्हणून बाबूराव जाधव म्हणजे हे गेवराई तालुक्याशी परिचित व्यक्ती आहेत आणि त्यांच्या चिरंजीवानी असं म्हणजे त्यांच्या कुटुंबावर ही संकट आलं, अशी वेळ आली तर आपल्या सर्वांच्या कुटुंबावर ही वेळ आल्यासारखं झालेलं आहे। नक्कीच त्यांच्या कैलासवासी प्रवीण यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि लवकरात लवकर शासनाने योग्य ते पावलं उचलले पाहिजेत। धन्यवाद का। पूर्ण